कपाशी लावतो मरणाचा पाऊस झाला. कपाशी लावून झाली आणि दादाबाबांनी घेतलं ना उघडून. आता कुठून आणायचं पाणी याला? त्याच्यात हल्ला वाळा मरणाचा उगलाय. काय बाळासाहेब, काय म्हणतो सचिन भाऊ? काय उपटीत? हे काय लावाळा उपटीतोय? काय वळा त्याला असं खांदून घ्यायचं कुदळी ना. अहो खांदून बी परत येत आहे ना ते. त्यापेक्षा म्हणलं थोडं थोडं घ्यावं उपटून. आई थोडं थोडं वर. अहो या असं तुटलं का ते परत फुटत, त्याच्यापेक्षा कुदळी ना घ्यायचं खांदून काढून घ्यायचं डायरेक्ट बेटर ते. आई वैताग आला भाऊ. हे पाऊस पडा ना काय व्हायना पहा ना आता. कपाशी लावतो तर मरणाचा पाऊस झाला. अहो पाऊस एका दिवसाती हे गबाळणी का एका दिवसाती हे घ्या एकदा का पाहिलं काढून. पावसाची कुठं बसायचा? हा तेच काढावं म्हणलं. मग पाऊस काय पाऊस अर्धा तासात पाऊस येईल, पण गबाळणी का काही पण येईना ना पाऊस आता. याला पाणी कुठून आणायचं आता? खुरपून घ्या तुम्ही. ये बाय तुम्ही दोघं समज का हा आलंय ते. काय म्हणतो सचिन भाऊ? झालं ते तुम्हाला गावात बिवात काढायला लावलं होतं, निर्मळच केलं नाही उलस कबीन रान. आगाच पाहू म्हणलं 2-3 माणसं लावा लागेल. हे म्हणते तसं करून घेऊ. हे लावा उपटून राहिले हे सगळा खुडून येतो ना परत उपटून जमणार नाही म्हणते ते. येणे घ्या म्हणजे कुदळीने काढा म्हणते. कुदळीनं खांदून किती घ्यायचं. माणसं लावा लागत? 4-5. हा अहो काय 4-5 माणसं लागतील याला. हा. दोघांनी 2 सारे धरते जायचं यायचं 4-5 गारक्यात होऊन जाईल. ए तुमचं जाऊन दे मरून दे, मी त्यासाठी नाही आले जरा. मग ते माझ्या इथं फोन आला होता. काय आला? अहो वारला असं कुणी जात टपकन हा? नव्हतीला. वारलं नाही. मग? यांचं लय 2-3 वर्षापासून चाललं होतं तुझ्या आपल्याला आमरस खायलाच बोलीत आमरस नाही, खायला तुझ्या वय. आमरस खायलाच बोलीत नाही. आता तिनं ह्या वर्षी बोलिलं तर यांचं लगेच म्हणे कशाला. आमरस खायला बोलवलं का? मग? थोडं जाती एवढ्या लांब आमरस खायला. आमरस खायला बोलवलं ना एवढं गडबडीत काय आल्या मग एवढं. मी म्हणलं काय बा एवढी गडबड आली एवढी झाली. अहो मग हे नेतात का एक तर ते त्यांचं कसं आहे, मग एकदा गेले का परत यांना बोलवीत नाहीत. मग या जाऊन मग बाळासाहेब. कुठं जाता सचिन भाऊ? का मग? पहिले दिवस वेगळे होते, आता दिवस वेगळे. काय पहिले होतो बँकेत कामाला, मस्त गाडी बिडी होती, जर कडक मध्ये जायचो. आता कुठं जाता? आता आहे का ढबड्या आपल्याकडे जायला तिथं? जाऊ दे ना, गाडी गेली ते गेलं, पण कपडे तर असतील ना पहिले जुने, त्याचीच तरी करायची मस्त. तेच पार पार चुरगळून पार उशीर घालायची बारी आली त्या कपड्यांची. हा अहो एक काम करा, मा शर्ट दा घेऊन एक पांढरा इस्त्री करून ठेवले मी. हा का? त्याच्यात दोनदा हा. घालावं लागेल त्यांना. हा? त्याच्यात दोनदा घालावं लागेल यांना. कोणला नाही नाही करता येईल ऍडजस्ट. करायचं अशी घडी घालायची. आता काय झालं माहिती का? उलट झालंय. अहो, पटकन या, मी चालले जरा पुढं. पटकन या, मी आवरून राहिले पटकन. हा जाय आलो मी. लगेच या हा. जरा, गप्पाच्या नादी लागू नका. काय आमरस खायला जायचं का काय तसं जायचं ते एवढ्या काय? लांब जायचं, सारे 2 वाटे आमरस यायचा वाट्याला, त्याच्यात 400-500 रुपये खर्च करून जायचं. कोणी शिकवलं? पण बायाचं लय अवघड आहे. बायको तर अशी गडबड करते जसं मिळेल भेटणार हा. तिला. माहेर म्हणलं काय असंच व्हायचं की. पहिले कसं होतं माहिती का? पहिले गाडी घोडी आपलं तेच साडू जर कमजोर होता, आपण खूप आकडमध्ये जायचो तिथं. आणि आता त्यो बाबा येईन छापमध्ये ना आपण जायचं कोंबडीवानी. आता कसं अवघड झालं नाही. म्हणजे ते साडू सुधारला का तुमचा? सुधारला म्हणजे शेतीमध्ये मरणाचा पैसा भेटला ना बाबाला. हा कांदा बिंदा मरणाचा केला, कांद्यावर ऊसावर मरणाचा टोक झाला. गाडी बिडी घेतली, बंगला बिंगला बांधलाय. आता खूप आकडमध्ये राहतो. म्हणजे नवी मोठी गाडी घेतली का? हा मोठी गाडी घेतली आपल्यापेक्षा. आता तुम्ही एक काम करा, हा. थोड्या वेळ भाडं तरी का व्हायना चांगली गाडी करून जा. भाडं द्यायला नको का त्याला पैसे खिशात? आता जायची पंचायत आहे. मग काय जाता चव घालायला. आता ही बाया बसली उरून जावा लागणार आहे. आणि तुम्ही आले का जाऊन? मी दोनदा गेलो. दोनदा? मग? दोनदा का बरं? अहो, एकदा पहिल्यांदा बोलवलं. हा. मग गेलो. हा. आणि एकदा असं अचानक गेलो होतो, तिथे त्यांचा आमरसाचा कार्यक्रम चालू होता. आता डबल झालं. शाळेला म्हणजे तुमचं दोनदा झालं बा. हा. काही कपडे बिपडे घेतले का? कपडे नाही घेतले, चप्पल घेतली. चप्पल? हा पहा ना. चप्पल मग भारी घेतली बा. हा ही दुसऱ्यांदी चप्पल घेतली, पहिल्यांदा कपडे घेतले होते. कपडे घेतले होते पहिल्यांदा? हा. आमचे घेते का नाही काय नको काय ते कपडे. घेते ना. आईचे घेते, त्यांची परिस्थिती नादानाची. साडू आयदर टाकाटक, पण त्यांची परिस्थिती आहे नादान. साडू नाही घ्यायचा का मग? साडू काय घ्यायचा? साडूला आम्ही गाडीत घेत नव्हतो, तो आपल्याला कपडे घ्यायचा का? हा तो पहिला बदला काढायला हा, बसला. आता ते लय अवघड आहे. चला जातो मी, बाया बसली असते हा. आवरून. नाही काही ना, हा. फटाक्या मोठमोठ्या सोडा. ते तर आपल्या रक्तात आहे हो. ए, त्याच्या मोठमोठ्याला का पाणी जात आता बरं ते असू नाही तर नसू. मग काय. चालेल लवकर. आई गुळगुळ राहते बायांची. इतर वेळेस लय टपक्यान निघाती. आज तिचा पाय निघा ना, ते साडू पुढे जाईन तर जाईन का तिथं. तुमच्या नादात बिगरच्या प्लीज निघाले होते मी. टपक्यान निघायचं. ते जाऊन बसले ते पुढे. 10-12 फोन झाले त्याचे सकाळपासून माहिती दहा का? बरं फोन झाले म्हणजे तुम्हाला काही काम नाही व्याज. मस्त आयतं पाणी घेता, एक तर पावसा पाण्याचं सारं वल्ल सरपण वाळे सरपण सुद्धा आणता येत नाही तुम्हाला. ते चूल फुकू फुकू पर आतडे बाहेर आले माझे. ए आता नको किरकिर घालू. ती का आणि काम चल लवकर. माणसाला. ऐक मी काय म्हणतो, हा
तिथं त्यांना कोणाला माहिती नाही आपली काम गेलेलं आहे हे गेलेलं आहे सगळं काही गाडी नाही घोडी नाही काही नाही आपल्याकडे हा. तिथं कोणाला काही म्हणायचं नाही बरं का नाही आपलं आपलं आक्कडमध्ये राहायचं आपल्या पहिल्या पावरमध्ये बरं का हा. हा चालतो आता नाही माहेरात आज आमरस आहे तर गिळून नाही निघाले नाही तर गिळल्याशिवाय बाहेर नाही निघत तुम्ही. अगं मग तिथं एवढं आपल्याला हौशीने बोलवलं तिथं 2 घास जादा गेले पाहिजे ना हा आमरस आहे म्हणून ना. मी नाही काय तर म्हणतो? मला तर कातडं नाही पाहायला भेटलं आतापर्यंत. मी काय म्हणतो हा त्यांनी जर विचारलं मोठी गाडी कमून आणली तर मोठी गाडी ती सर्व्हिसिंगला नेलेली म्हणा त्या लोकांनी हा बर. हा चला हा आता गाडी पाहावं लागेल जायला अवघड आहे. तुमच्या जाकड आल्या तरी कव्हर करायच्या काय माहिती. गाडीवर बसा ना कुठं अगं तरी. धर ना पोरगी मी गाडी पाहतो एखादी येते काय मागून तुम्ही गाडी पाहता पण माझा पाय गळून गेले बसायचे. अरे कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं राव यांना. अहो येतोय ते ना. अरे हा साडू साडू. पाय पाय तुझी बहीण सुद्धा ओळख द्याय ना कशी महाराणीवाणी बसली आणि तो साडू तर पाय कसा आमदारावानी बसलाय. अहो साडू मी तुमचा साडू ओळखा ना ओळखा ओळख. अरे हे तर लय मोठे साहेब होते ना आपली तर लय उडवायचे शेतकऱ्याची. आता घ्यायचं की नाही यांना मग काय करायचं. घ्या ना. हा बरं तू म्हणते तर मग चला बसा बसा बसा. मागच्या वर्षी काय थोडं आठवा बरं आपण असंच चाललो होतो आमरस खायला. साडू साडू आठवा बरं जरशी. साडून घे त्याच्यात. साडू अरे तो बाई आहे ना. थांबा ना. अहो ताई दाजी. हीच गाडी जाईन दाची अहो ताई ते त्याला घ्या ना. मला दिसू राहिलं गप्पा पाहू नको तिकडे. अरे तो बाई आहे ना. थांबा ना. आता जाऊ दे जुनी आठवणी कुठं गाडी जाता म्हणजे आठवलं बघ याचा अर्थ. खाली उतरून द्यायच्या लायकीचा साडू आहे पण आता चला शेतकऱ्याचं मन लय मोठे